अभंग नाथ महाराजाचा असून या अभंगामध्ये कूट नावाच्या सदराखालचा म्हणजेच ग्राम्य भाषेतील भारूड नावाच्या प्रकरणातला अभंग आहे. नाथ महाराजांनी या अभंगामध्ये भगवान परमात्म्याला मांजराची उपमा दिलेली. आता खऱ्या अर्थानं पाहिलं तर हो, वाघाची उपमा द्यावा, सिंहाची उपमा द्यावा, नाही द्यायचीच तर इतका कंजूसपणा कशामुळे? अहो, देवाला मांजर म्हणायचं म्हणल्यानंतर देवाला तरी प्रसन्न वाटेल का? अहो, एखाद्याला मांजर म्हणणं म्हणजे चांगली गोष्ट आहे का महाराज? संयुक्तिक गोष्ट नाही. हो, पूर्वीच्या काळामध्ये सासू सुनाला म्हणायची बघा, घोपरी मांजर. आता त्या काळामध्ये उग सुना बारकाल्या होत्या, सासा मोठाल्या होत्या म्हणून हे सपादत होतं. हो, आताच्या सासून तसला आगावपणा करायचाच नाही महाराज. हो हो, ती जर समजा खाली बघून चालायला लागली तर घोपरी मांजर, आणि ती बी असं करून घोपरी मांजर असं करायचं सासू. हो, नाही तर दम्मानी चालायला लागली तर बघा ना, चपनी मांजर, असे चपनी मांजर घोपरी मांजर म्हणायचे. हो, आता तिचं बिचारीचं चलत नव्हतं म्हणून जमत होतं, पण आता सासूने तसला अजिबात प्रयत्न करायचा नाही, कारण सासूचं राज्य गेलं महाराज. पूर्वीच्या काळात सुना लहान असायच्या आणि सासवा मोठ्या असायच्या म्हणून काही बोललेलं सपादायचं, पण आता तसं नाहीये. आता सून आलेली असते ताकदीच्या रगीत आणि सासू गेलेली असती पांघरायच्या रगीत. त्याच्यामुळं जिला दुपारच्या पाहऱ्यात थंडी वाजती तिनं हो असला आगाऊ धंदा करायचाच नाही महाराज. हो, नाही तर मग असलं बोलायचं असलं तर अगोदर पंढरपूरच्या चातुर्मासाच्या धर्मशाळेचा पत्ता शोधून ठेवायचा महाराज. हो, असं म्हणून असलं काही नाही. मांजर आहे हे बोलणं चांगलं नाही महाराज. देवाला, आणि ते बी देवादी देव आराध्य दैवत असलेल्या देवाला मांजर बोलणं म्हणजे चांगलं नाही. कशा करता असं बोलायचं? कुणाला कशाची बी कशाला उपमा द्यायची महाराज? उपमा द्यायची ठरली तर मोठी उपमा द्यावी, पण लहान उपमा दिली हो तर अवमान होतो महाराज. मग असं नाथ महाराजांनी का केलं तर त्याचं एकमेव कारण तुम्हाला सांगतो महाराज. मांजराची उपमा का दिली? आता खरं वास्तविक पाहिलं तर माझा महाराष्ट्र हा अज्ञानी आहे, भक्तिशास्त्रामध्ये प्रवीण नाही, ज्ञानशास्त्राचं ज्ञान नाही, योगशास्त्राचा अनुभव नाही आणि कर्मकांडाची सूक्ष्मता नाही. मग सर्वसाधारण असलेला माझा महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्राला परमार्थ शिकवायचा आहे, त्यावेळेस शिकवणाराची कसरत असते महाराज. कोणती कसरत असते? मी सांगतो, कॉलेजमध्ये प्राध्यापकाला शिकवणं अवघड नाही, पण 1.5-2 वर्षाच्या लेकराला अंगणवाडीमध्ये शिकवणं हे मास्तरनीची कसरत आहे महाराज. आणि बघा, आमच्या माता भगिनीवर कुणी म्हणता अन्याय केला, मी शासनाला असा प्रश्न विचारतो की अरे कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, पुन्हा अजून शाळेमध्ये शिक्षक आहेत, पण एक तरी अंगणवाडीला मास्तर आहे का? सगळ्या मास्तरनीच आहेत महाराज. अरे जिथं अवघड काम असेल तिथं आमच्या माता भगिनीकडं, आणि जिथं सोपं काम असेल तिथं पुरुषाकडं. सगळ्या कामाची मी तुम्हाला हो संगती सांगत नाही, पण अवघड काम लेकरू रडायला लागलं की तिच्याकडं, आणि लेकरू हसायला लागलं की हे बोळकं झालेलं त्या बोळक्यावर बोळकं ठेवतं महाराज. मुका घ्यायचा ठरलं तर हो हो एक बोळकं, त्या लेकराला दात नाही तर ह्याला बी दात नाही, तर बोळक्यावर बोळकं ठेवायचं आणि 5च्या मोटरनं पाणी वाढल्यासारखं चर 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 वाजायचं. शेजारच्याला कळलं पाहिजे की या खोलीमध्ये मुका घ्यायचं काम चालू आहे म्हणून.
पण आता म्हाताऱ्याला ते सुद्धा मुका घेण्याचं स्वातंत्र्य राहिलं नाही महाराज. आता सुनाला हो एवढी सुना ताकीद देतात की तुमच्या तोंडामध्ये तंबाखूचा बोकणा आहे, हो पुन्हा अजून तुम्ही बताशे टाकता आणि एवढुशा लेकराला तुम्ही इन्फेक्शन होईल, आगाऊपणा करू नका, लेकराला हात लावू नका. म्हणून डॉक्टरनं सुशिक्षित केलेला समाज आहे महाराज. म्हणून आता मुका घ्यायचं ठरलं तरी बी असा तोंडाला तोंड लावून आणि गालाला मुका घ्यायचा नाही, असं वितीच्या अंतरानं सुरक्षित अंतर ठेवून मुका घ्यायचा. हो तिकडं असं करायचं आणि इकडं असं करायचं, असं करायचं. त्याला फ्रँकिस म्हणतात बरं का, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, फ्रँकिस म्हणतात महाराज. हो आता असलीच्या पोटी कुठं भगतसिंग आणि राजगुरू जन्माला येत असतात का महाराज? अरे ज्या आईला ज्या बापाला ज्या आजाला खरं सांगतो, अरे तुमचे लेकर पाहण्यासाठी ज्याची तळमळ असते आणि डोळ्यातून ज्या आजाचे अश्रू गळतात महाराज, त्या आजाला तुम्ही परांगमुख करता. आणि त्या लेकराला समजा इन्फेक्शन होईल म्हणून अरे त्याची इम्युनिटी पॉवर तुम्ही खलास केली लेकराची. अरे हो मातीत पडलं पाहिजे, तिसऱ्या मजल्याहून खाली लेकरू पडलं तरी शिळ फुटली पाहिजे, पण लेकराला काही झालं नाही पाहिजे. एवढी ज्याच्यात ताकद आहे त्याच मायबापाचे जेनेटिक्स नीट आहेत महाराज. तुम्ही मूडदूस झालेले आणि लेकराला मग काय, हो तीर्थ घेतलं की सर्दी होती ना आरती घेतली की गरमी होती. इतके पॉवरफुल लेकर. पूर्वीच्या काळात हे चालत नव्हतं का? चालत. म्हणून मी गोष्ट सांगतो महाराज, अरे तळमळणारे आजोबा न आजी, म्हणून मी जाता जाता सांगतो, ज्या घरात आजा नाही त्या घरात मजा नाही महाराज. त्या घरात मजा नाही. आजा असेल तर घर श्रेष्ठ आहे. आणि त्याला महाभारताचे आणि रामायणाचे धडे शिकून असा आमचा बहादर पठ्ठ्या तयार करायचा आहे. आम्हाला सिनेमाचा नट नाही बनवायचा महाराज. हो म्हणून मी आपल्याला गोष्ट सांगतो की मांजर शब्दाची व्याख्या माता भगिनीकडं ही हो अवघड काम आले महाराज, अवघड काम शिकवायचे. मग ती मास्तरीन किती बारकाव्यानं लेकराला शिकवते बघा. अजून बी बघा तुम्ही, इतकं बारकाव्यानं की त्या लेकराला माहित नसतं. आणि अंगणवाडीमध्ये येणारं लेकरू म्हणजे शेंबूड सुद्धा पुसता येत. हो इकडून शेंबूड पुसला हो तर कुकडी नदीचा उजवा कालवा, इकडून पुसला तर डावा कालवा, आणि दोन्हीचा संगम इथं झालेला. आणि ते शेंबूड वाळल्यानंतर त्या लेकराचं शर्ट महाराज इतकं कडक झालेलं की काठी उभी केल्यासारखं उभं राहत. असलं शेंबड लेकरू तिथं अंगणवाडीत टाकलेलं. आणि त्याला शिकवायचंय महाराज क ख, त्याला शिकवायची उजळणी, त्याला बाराखड्या शिकवायच्यात बघा. मग ती अंगणवाडीची मास्तरीन त्या लहान लेकराला शिकवित असताना काय सांगते, बाळा तुला 4चा आकडा माहितीये का? ते म्हणत नाही. मोठा झाल्यावर आकडा लावायच्या टाइमला होईल ना माहिती. मग त्याला सांगते तुला 4चा आकडा माहिती का? नाही म्हणल्यानंतर मग ती म्हणते तुझ्या घरी मोरा बैल आहे का? हो आहे ना. कधी पाहिला? पोळ्याच्या टाइमला पाहिला. एकच पाहिला का 2 पाहिले? 2 पाहिले. बैलाला धरणारा बैल पण पाहिला मी. असं का? बर ठीक आहे. मग त्या मोऱ्या बैलाचे शिंग कसे सांगता येईल का तुला? हो ते म्हणतो सांगता येईल ना. आणि मग ते लेकरू इथंच बुडापासून हलत. अजून ती लेकराची पहा पद्धत. मग हो सांगता येईल. मग पाठीवर काढ बरू, मोऱ्या बैलाचे शिंग काढ म्हणल्याबरोबर ते वरी फाकट आणि खाली जुळत्या 2 रेगा वडत. हा मोऱ्या बैलाचे शिंग माझ्या वाघानं छान प्रकारचे काढले. वाह सुंदर. असा गालावून हात फिरवायचा, पाठीवून हात फिरवायचा.
आणि मग त्याला महाराज असं भूषण येतं. बाईनी मॅडमनी मला भूषण दिलं, वा 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 म्हणल्या. मग आता त्या मोऱ्या बैलाच्या शिंगाखाली तुझे पप्पा तुला बाजाराहून चिक्कू आणतात का नाही? का फार चिक्कू येतं? आणतात ना. मग ते चिक्कू आहे ना मोऱ्या बैलाच्या शिंगाखाली काढ आणि मग ते गोल शून्य काढत आणि मग त्याचा एक मुका घेऊन सांगते, वा वा माझ्या सोन्यानं पप्पानं आणलेला चिक्कू आणि मोऱ्या बैलाचे शिंग मिळून 4चा आकडा काढला. आता मोऱ्या बैलाच्या शिंगाचा आणि 4च्या आकड्याचा काही संबंध आहे का महाराज? काही संबंध नाही. पण त्या अंगणवाडीच्या मास्तरनीला शिकवायचंय, चिक्कूचा काही संबंध नाही आणि मोऱ्या बैलाच्या शिंगाचा संबंध नाही. पण एवढ्या अज्ञान लेकराला तिला 4 शिकवायचा आहे म्हणून त्याच्याकरता ती मोऱ्या बैलाचे शिंग सांगते. तसं मांजराचा आणि माझ्या भगवंताचा काही संबंध नाही. पण महाराष्ट्रातल्या भोळ्या भाबड्या आणि अज्ञानी लोकाला परमात्मा पटवून द्यायचा आहे म्हणून माझ्या पैठणच्या नाथ नावाच्या अंगणवाडीच्या मास्तरनीने आम्हाला मांजराच्या रूपकानं भगवान परमात्मा पटवून दिला महाराज. आता मी सांगतो पुढं. आता ते 4चा आकडा मोऱ्या बैलाचे शिंग सांगितले. एकदा त्याला कळालं महाराज. आता कळाल्याच्या नंतर ते चार्टर्ड अकाउंटंट झालं, CA. आता CA झालं, चार्टर्ड अकाउंटंट झालं. आता त्याला 4चा आकडा सांगताना मोऱ्या बैलाचे शिंग सांगायची गरज आहे का? नाही. आता ते इतकं शिकलं की आता ते 4 म्हणत नाही महाराज, मग 4. कपड्याचा रंग बदलूस तर 4 नाही. 4 म्हणल्यावर तर महाराष्ट्रातली येडी इंग्रजी झाली. मग इंग्लंडची ट्युनिंग आली पाहिजे. मग 44 नाही, मग 44. कोंबडीने विंचू उचलल्यासारखं 44 असं केलं पाहिजे. असे महाराज. बिलकुल तशा पद्धती ट्युनिंगच त्याची तशी आहे. आणि आताचे सुशिक्षित माणसं किती महाराज 9 पर्यंत आकडे येते. पूर्वीच्या काळामध्ये दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, निखर्व, काळू, महाकाळू, आणि जल्दी, प्रार्ध, अंत्य इथपर्यंत शिकवायचे येडे मास्तर. आता एवढं शिकवायची गरज नाही पडत महाराज. फक्त 9 पर्यंत आकडे आले पाहिजे. ते बी 1, 2, 3 असे नाही. मग 1, 2 ट्यूटी वरडल्यासारखं 2, 3, 4 आणि बेंडका वरडल्यासारखं 5 इकडून हवा लिखित झाली पाहिजे महाराज अशी. 6, 7, 8, 9 झाला, चंद्रावरच गेला महाराज. म्हणून आता असं अडाण्यासारखं 94, 22 वगैरे असा नंबर सांगायचं ठरलं, 94, 22 वगैरे असं येड्यासारखा सांगायचं नाही. मग 94, 22 नाही, मग 9, 4, 2, 2 एवढा जर वरडला की समजा हा इंग्लंडहून आलेला माणूस आहे, हा भारतातलाच नाही महाराज. आता सध्याची सुशिक्षित गोष्टच तशी आहे महाराज. काय सुशिक्षित माणसं झाले महाराज. मला त्या सुशिक्षितपणाचा सांगायला गेलं तर रात्र पुरणार नाही ना, अभंग बाजूला राहील. पूर्वीच्या काळात महाराज ठिगळं लावून लोक कपडे घालायचे आणि आपली आबरू झाकून ठेवायची. कुठं आपलं अंग उघड दिसू नये याची व्यवस्था करायची. ठिगळ का असाना लाजायचे ठिगळाला. आणि 5-5 भावात 1-1 शर्ट असायचा. गावाला निघाले तर तेवढाच शर्ट घालायचा त्यांनी धुवून, ऐकणी, आणि ठिगळं लावून अंग झाकून घ्यायचं. आता तसं नाही. वस्त्राचा भांडार दुकान घरात असून सुद्धा जेवढे अवयव उघडे पडतील आणि जितके लोकाला चांगले दिसतील तितकं दाखवण्यामध्ये आताच सुशिक्षितपण आहे, मोठेपण आहे. खूप छान प्रगती झाली माझ्या देशाची.
खरं वास्तविक पाहिलं तर देशाला स्वातंत्र्य मिळालेल्याचा फायदा मला हल्ली दिसायला लागला महाराज. हो, खूप चांगले महाराज. हो, तुम्हाला गोष्ट सांगतो, चांगली पॅन्ट 1000 रुपयाला आहे आणि फाटलेली पॅन्ट 2000ला आहे महाराज. फाटलेली पॅन्ट 2000ला आहे. हो, म्हणजे बापाच्या आबरूचे लखतर गुडघ्यावर दिसत येत महाराज. त्याला सुशिक्षित पण म्हणायचं. जाऊ द्या, मी जर बोलायला लागलो तर खूप याच्यावरतीच माझं बोलणं होईल. अभंगाचा मतितार्थ बाजूला राहीन. माणसं सुशिक्षित झाले, खूप शिकले आणि त्याच्यामुळं खूप सी केलेले निघाले. सी केलेले, खूप सी केलेले माणसं अशा भरपूर सी केलेला आहे त्यांनी असा. हो, म्हणून सुसंस्कृत आहेत महाराज. हो, चला. हो, खूप मोठ्या गोष्टी येतात. मग अंगणवाडीची मास्तरीन जशी मांजराची उपमा देते आणि त्या लेकराला शिकवते, आपलं मोऱ्या बैलाच्या शिंगाची उपमा देते, तसं माझ्या नाथ महाराजांनी शिकवलं. काय शिकवलं तर मांजराची उपमा दिली. आता मांजराचा देवाचा काय संबंध आहे? मांजर आणि परमात्मा माझ्या नाथ महाराजाला कुठं सारखे पण दिसलं. आता पहिली गोष्ट मी विचारतो महाराज तुम्हाला, सुशिक्षित कळते माणसाने बाबाच्या सानिध्यातले आणि खरडा हे गाव म्हणजे एक काळ असा होता की ही रणभूमी आहे महाराज, रणभूमी. हो, मुघलांच्या काळात खरडा, हो, आणि पूर्वीच्या काळात खरडा हा बीड जिल्ह्यात होता महाराज. आणि 2 रणभूमी होत्या, एक राक्षस भुवन आणि एक खरडा. या ठिकाणी मोठमोठ्या लढाया झालेल्या आहेत आणि मोठमोठाले तह झालेले आहेत. म्हणून ही भूमी, हो, जशी देशभक्ताच्या पदकमलानं पावन झालेली आहे तसं शहीदाच्या रक्तानं सुद्धा न्हालेली आहे महाराज ही भूमी. हो, पुढं, हो, मराठवाड्यातून हा भाग जामखेड तालुका पहिला मराठवाड्यात होता, पण जामखेड तालुका नगर जिल्ह्यात जाऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला. नाही तर वास्तविक पाहिलं म्हणून तर अजूनही मराठवाड्याच्या बाउंड्री जवळ येतं खरड्याला. म्हणून इथं ही रणभूमी आहे. म्हणून तुम्ही नुसते भक्त नाहीत तर तुम्ही शूरवीर आहात. तुमच्या रक्तामध्ये शूरवीरपणा सुद्धा आहे. म्हणून मी तुमच्याकडं वीर, हो, झुंजार ते एक विष्णुदास जगी या न्यायानं तुमच्याकडं पाहतो. म्हणून तुम्हाला काही बी बोलण्यामध्ये मतलब नाही, पण तुम्हाला महत्वाचं सांगतो. हो, देवामध्ये आणि हो मांजरामध्ये माझ्या नाथ महाराजाला काय सारखे पण दिसलं. त्याच्यातली पहिली गोष्ट सांगतो. मांजर घरामध्ये कशा करता पाळलं जातं? उंदरासाठी, म्हणजे उंदरा संग मैत्री करण्यासाठी का? मग शाकाहारी बोला ना. उंदराला मारण्यासाठी महाराज म्हणले, उंदराला मारण्यासाठी, नुसत्या मारण्यासाठी नाही, तर उंदराला खाण्यासाठी, आहे का नाही? मग आता देवाला जर मांजराची उपमा दिली तर देव काय उंदर खातो का? नाही, उंदर खातो का देव? मग ही उपमा योग्य नाही. पण साधू संतांनी का दिली त्याचा बारकावा ज्या वेळेस पाहिला त्यावेळेस भगवान परमात्मा तुम्ही सगळे सांगतात उंदर खात नाही, पण मी एकटा कीर्तनकार सांगतो की देव उंदर खातो. महाराज लोक म्हणतील ह्या महाराजाने टेबला खालून हाणलंय का काय काय? अरे प्रचार तर देवाचा करण्यासाठी आला आणि तो तर देवाच्या विरोधात बोलतोय. हो, पाठ सुजूस तर हानागाड्या ह्याला, असे लोक म्हणते. पण सांगतो महाराज तुम्हाला, पहिली गोष्ट उंदीर आपल्याला समजल्याशिवाय हो पुढचं गणित आपलं लागणार नाही. उंदीर म्हणजे गणपतीच्या पुढे जो उंदीर असतो तो उंदीर नाही. आणि गणपती उंदरावर बसतो म्हणजे आता एवढ्याल्या फॉर्च्युनर गाड्या, एवढ्याल्या रोल्स रॉयल गाड्या, एवढ्याल्या मोठ्याल्या गाड्या मिळालेल्या असताना सुद्धा गणपतीचं भक्ती करणाराला जर कोट रुपयाची गाडी, तर गणपतीने एखादी गाडी नाही का घ्यावा? तो अजून उंदरावरच कसा? उंदरावर कसा? तर त्याचं कारण आहे महाराज,
देव उंदराला खातो, देव उंदरावर बसतो. म्हणजे आमच्या संत वाङ्मयाकडे चला. संत वाङ्मय गुपित रूपानं काही गोष्टी सांगतात. त्याच्यापैकी उंदीर कशाला म्हणतात? ओले मृत्युकेचे मंदिर, मृत्युकेचे मंदिर, म्हणून टाळकरी हुशार पाहिजे. त्यांनी सुंदर प्रमाण दिलं. ओले मृतिकेचे मंदिर, हे मंदिर आहे महाराज, मंदिर देहरूपी मंदिर आहे. हे ओलं मृतिकेचं मातीचं मंदिर आहे, म्हणून याची माती होते शेवटी. हे ओले मृतिकेचे मंदिर आणि आत 6 जण उंदीर, 6 उंदर आहेत या मंदिरामध्ये. कोणते? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. हे 6 उंदर आहेत, 6 उंदर. आणि या गुंफेला, या मंदिराला पोखरून काढतात. ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, त्याचा नका करू अंगीकार. म्हणून हे उंदर हो एवढे कठीण आहेत सांगतो तुम्हाला. आणि त्या उंदरामध्ये उंदराच्या पेक्षा एक बॉस असते, तिचं नाव घुस आहे. कुठेही घुसते म्हणून तिला घुस म्हणायचं. हो, आता कुठं कुठं घुसते मी बोलत नाही, कळते माणसं आहेत. म्हणून कुठेही घुसते ती, नुसती घुसायचं काम करते म्हणून तिला घुस म्हणतात. ती घुस, ते उंदीर, अरे छत्रपती शिवरायाचे किल्ले हो मुघलानं, हो कुली कुतुबशाहीनं, निजामानं हो जे सुरुंग लावून पडले नाहीत ते किल्ले फक्त घुशीमुळं उंदरामुळं पडले. म्हणून 6 उंदर आहेत. किती बी सुंदर आणि देखणा केवढा आहे तुम्ही परमार्थ केला. आणि जर या मंदिराला उंदीर, एकच उंदीर लागला, संपलं काम, त्याचं काम संपलं. म्हणून हे 6 उंदर आहेत. गणपती बसतो ते या 6 उंदरावर बसतो महाराज. हो, जो भक्ती करतो त्याला काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, ईर्ष्या नाही, अहंकार नाही. या सगळ्याच्या व्यतिरिक्त करतो गणेश भगवान परमात्मा. म्हणून गणपतीवर बसलेला आहे. हो, कारण सांकेतिक परिभाषा असते, सांकेतिक परिभाषा. कूट म्हणजे सांकेतिक आहे. तसं उंदर माझा भगवान परमात्मा खातो म्हणजे हो साही विकाराला नष्ट करतो. काम क्रोधा नाही चाली आणि भूती झाली हो. तुका मने देहो भरिला विठ्ठले, भरिला
काम क्रोधी केले घर रीते. हो महाराज, मांजर घरात आली की उंदर पळून जातील का नाही? देशोधडीला आमच्या नामदेवरायने सांगितलं महाराज, विठ्ठल विठ्ठला विठ्ठला शेळी करी घुसळण ते मांजर काढी लोणी. शेळी करी घुसळण ते मांजर काढी लोणी. शेळी करी घुसळण ते मांजर काढी लोणी. घुसळण ते मांजर काढी लोणी. उंदीर गेले देशांतरात ताके भरल्या गोनी. 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 आम्ही लटके न बोलू वर्तमान खोटे. आम्ही लटके न बोलू वर्तमान खोटे. आम्ही लटके ना बोलू वर्तमान खोटे. आम्ही लटके ना बोलू वर्तमान खोटे. हो शेळी करी घुसळण ते मांजर काढी लोणी. आणि उंदीर गेले देशांतरा ताके भरल्या गोनी. आता याचा अर्थ सगळा सांगायला मला कारण अभंग सांगायचा आहे. जे तयार केलंय तेवढंच वाढायचं. ते आता नवीन कुठलं भाजून पुन्हा वाढीत बसू असं आहे त्याच. म्हणून उंदीर गेले देशांतरा परमार्थ करीत असताना देशोधडीला उंदर लागले पाहिजेत महाराज. एका जनार्दनी संसार केला आणि काम क्रोध देशोधडी. देशोधडीला गेले पाहिजेत, विकार नष्ट झाले पाहिजेत, तर त्याचा परमार्थ आहे. आणि जर विकार वाढत असतील तर समजावं आपला मार्ग चुकलेला आहे. कुठंतरी आपण अंतर्मुख होऊन आतमध्ये बघावं, माझ्याकडून ही असं का घडतंय, हो मला अशी का भावना निर्माण होते, हे ज्याची त्यानं ओळखावं. म्हणून परमार्थ खरा घरात परमार्थ म्हणजे अंतःकरणात परमेश्वर आला की उंदर म्हणजे काम क्रोधाधिक सगळे नष्ट होतात. म्हणून त्या भगवंताने त्याला उंदर खाल्लेत, म्हणजे काम क्रोध विकार नष्ट केलेत. म्हणून माझ्या नाथ महाराजांनी त्यांना भगवान परमात्मा मांजर रूपानं दिसला, म्हणून त्याला मांजर म्हटलं एक. हो आता रात्रभर सांगत गेलो मांजराची आणि उंदराची ह्याची अशी जर संकल्पना सांगत गेलं तरी आपला विषय संपणारा नाही. हो एकच गोष्ट काही गोष्टी सांगतो. मांजराला रात्रीच्या टाइमला दिसत नाही, कारण देवानं त्याच्या डोळ्यामध्ये विज्ञान सांगतो आणि विज्ञानातलं बायोलॉजी जीवशास्त्र सांगतो. जीवशास्त्र त्याच्या डोळ्यामध्ये पाऱ्याची योजना केलेली आहे, म्हणून त्याला अंधारामध्ये दिसतं. मांजराला अंधारात दिसतं महाराज, म्हणून त्याचे डोळे चमकत येतात. या अभंगात बी एक डोळ्यामध्ये चमकत देवाला दिलेली उपमा आहे, म्हणून सांगताना सांगितले पुढं बघू ते. पण त्याला अंधारात दिसतं, हो म्हणून त्याला मांजरासारखं दिसतं, म्हणून परमात्मा मांजर आहे. असं समजू नका की मी हो पाप करायला लागलोय, एकटाच पाप करतोय, कोणी पाहणारा नाही. वेड्या पागल आहेस, परमात्मा पाहतोय तुला. त्याच्या डोळ्यात पाऱ्याची योजना केलेली, हजारो डोळ्यानं. म्हणून ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय पहा, विभूती योग सांगत असताना आणि ज्यावेळेस विराट रूप दाखवलं त्यावेळेस भगवंताचे डोळे जिथं तिथं आहेत महाराज. भगवान परमात्मा पाहतोय, त्याला दिसतंय. तुम्ही अंधारात केलेलं जरी पाप असलं तरी तो त्याचा साक्षीदार आहे. म्हणून त्याला अंधारात तुम्ही हो कुणीच हजर नसताना बांध फोडलेला समोरच्या माणसाला नाही कळाला तरी त्याला कळतोय. कुणाचे पैसे बुडविलेत, कुणाकडे नजर कशी टाकली, काय काय पाप करतोस, हे सगळं परमात्म्याला दिसतं महाराज. म्हणून तो मांजर रूपानं आहे. हो मांजर एका रंगाचं नसतं,
काही काळे मांजर आहेत, काही निळे मांजर आहेत, हो, काही पांढरे मांजर आहेत, काही गवळे मांजर आहेत. मांजराचा एक रंग नाही महाराज, तसं देवाचा बी एक रंग नाही महाराज. पांढऱ्या रंगाचं मांजर म्हणजे पांडुर रंग. झेपलं तर बघा, पांडुर रंग. आमचा भगवान परमात्मा पांडुरंग आहे, पांढऱ्याच रंगाचा आहे. पण शंकराचं ध्यान केल्यामुळे आणि शंकराच्या मुळे विषाचा प्रभाव झाला म्हणून त्याच्याकरता तो काळा झाला महाराज, नाही तर तो पांढरा आहे. म्हणून त्याला पांडुरंग नाव आहे. मांजर पांढरा आहे, माझा भगवान पांढरा आहे. 2. तिसरी त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. हो, मांजर निळ्या रंगाचा आहे, तसा पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा तो निळ्या रंगाचा आहे. हो, मांजर काळ्या रंगाचा आहे, ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदाचा लावी लागेल काळा आहे. हो, मांजर भगव्या रंगाचा आहे, तो बी भगव्या रंगाचा आहे. हो, भगवे कपडे तो बी धारण करतो. मांजर हो गवळ्या रंगाचा आहे, तसा तो बी गवळ्याचाच आहे. कुणाचा आहे तो? गवळ्याचा आहे महाराज. हे गवळं तर ते गवळं. हो, दोन्ही मध्ये सारखे पण आहे. हो, कितीतरी गोष्टी मला अजून ह्याच्यावर सांगता येतील, पण ह्याच्यावर सांगून आपला वेळ मी घेत नाही. फक्त मांजराची उपमा हो भगवंताला दिली आणि तुम्हाला आम्हाला परमार्थ कळवण्याकरता सोपी युक्ती माझ्या नाथ महाराजांनी केली. आणि महाराष्ट्राला अंगणवाडीची मास्तरीन बाई, कारण आज स्त्रीच्या रूपातून नाथ महाराज बोलतात. कारण आमच्या माता भगिनीला आश्चर्य निर्माण झालं की त्या अगो बयो असं म्हणतात. पुरुषाला आश्चर्य झालं की अरे बाप रे बाप 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 असं म्हणते. पुरुष काय म्हणते? अरे बाप रे असं पुरुष म्हणते. आणि माता भगिनीला आश्चर्य झालं की त्या म्हणतात गगो बयो. हो, तसं इथं गग गग ग जे शब्द वापरलेत की ते नाथ महाराजांनी स्त्रीच्या रूपातून वापरलेत महाराज. आता ते पुढे मी तुम्हाला विशेष रूपाने सांगेल. म्हणून भगवंतामध्ये आणि हो त्या मांजरामध्ये सारखेपण आहे महाराज. मांजर घरात यायला लागल्याच्या नंतर असं येतं की कळत सुद्धा नाही, कारण त्याच्या पायाला खालून गाद्या आहेत महाराज. मांजराच्या पायाला खालून गाद्या आहेत, म्हणून ते असं येतं की कळत सुद्धा नाही आलं. तसं हृदयरूपी घरामध्ये भगवान परमात्मा येत असताना कळत पण नाही महाराज. इतक्या सूक्ष्म रूपानं भगवान येतो. आणि याच्या पुढची गोष्ट सांगतो. किती बी मोठ्या घरचं मांजर असलं तरी ते चोरून खातं बघा. किती मोठ्या घरचं. एक तर मोठ्याली माणसं शक्यतो मांजर पाळायच्या ऐवजी कुत्रेच पाळतात, कारण कुत्र्याचं त्यांचा स्वभाव सारखा असतो, जमतं त्यांना बिचाऱ्याला, म्हणून कुत्रे पाळतात. हो, काही काही मांजर पाळतात, काही काही कुत्रे पाळतात. असंही महाराज ते. हो, एक मालक बाहेरून आले, महिन्यानंतर आल्यानंतर बायकोला खूप आनंद झाला. आणि त्या बायकोनं काय केलं की महाराज त्यांच्या आवडीचे पदार्थ केले जेवायला. जेवायला पदार्थ केल्याच्या नंतर त्यांनी भरपूर खाल्ले. आणि रात्रीच्या टाइमला पुन्हा त्याला भूक लागली आणि बायको झोपल्याच्या नंतर तो हो किचन रूम मध्ये स्वयंपाक घरात गेला. आणि गेल्यानंतर भजे तळलेले होते, त्यांनी भज्यावरची परात काढली आणि त्याला हरिपाठ आठवलं. भजे खा त्वरित भावना. काढले भजे महाराज त्याने. सुरुवात केल्याच्या नंतर त्या परातीला हात लागला आणि ती परात पडली. फरशीचं घर असल्यामुळं परात पडल्याबरोबर घरात बायको होती. तिच्या लक्षात आलं की हो स्वयंपाक. आणि महिला मंडळीचं लक्ष नेहमी किचन रूम मध्ये असतं. ती परात पडल्याबरोबर हो तिला असं वाटलं की नक्की मांजर घरात शिरली म्हणून. नक्की मांजर घरात शिरली. ती उठली पळत आली आणि कवाडाच्या आडून डोकावून बघितलं
तर मांजर नव्हती, बोक्का होता महाराज. मी कशासाठी गोष्ट सांगली? चोरून खात मांजर. कसं खात? चोरून खात. त्याला आणि खाण्याचं त्याचं काय आहे महाराज? बाकीचं काही चोरून खात नाही. काय चोरून खात? दूध, लोणी आहे का नाही, हे चोरून खात. तसं महाराज, अरे 9 लाख गायी ज्याच्याकडे आहेत आणि 9 लाख गायीचा मालक आहे आणि तो स्वतः सांगतो, आई मी तुझा एकुलता एक, आणि गायी राखीतो 9 लाख. एवढ्या गायीचा मालक आहे महाराज. दुधाचे पुरच्या पुर आहेत, लोण्याचे डोंगरच्या डोंगर आहेत. मग एवढा लोणी दही दूध असताना ह्या मांजरानं गपचीप कशाला दुसऱ्याचं चोरून खाव? माझं काल्याचं कीर्तन नाही. म्हणून नाथ महाराजाला नवल वाटलं आणि त्यांनी तोंडावर हात मारला. नवलगे माय, नवलगे माय, चोरोनी आखाय नवनी, चोरोनी आखाय नवनी, चोरोनी आखाय नवनी. नवलगे माय, नवलगे माय, चोरोनी आखाय नवनीत, चोरोनी आखाय नवनीत, चोरोनी आखाय नवनीत. नवलगे माय, 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 गवळणी एकमेकीला म्हणायला लागल्या, अगं इतकं डोंगरा इतकं त्याच्या घरी असताना सुद्धा माय चोरूनच खातय वया. आणि हे नाथ महाराजांनी पाहिलं त्या गवळणीचा, म्हणून नवलगे माय, नवलगे माय. हो, माय शब्द वापरला म्हणजे मैत्रिणीला वापरला. आपल्याकडं आईला माय वापरते, पण मैत्रिणीला बी कधी कधी वापरावं लागतो. एक मैत्रीण दुसरीला जर नाराज असली तर ती चुटकी वाजून म्हणते, जाऊ दे बाय, तुझं कनी माय असंच असतं बाय. आता हे माय म्हणजे मैत्रिणीला आहे. तसं बुद्धिरूपी सखीला बोलतात हे संत महाराज. मैत्रिणीला साजनी, सखे, मैत्रिणी हे शब्द बुद्धीच्या बरोबरचे आहेत. म्हणून हो, नवलगे माय, नवलगे माय, आणि चोरुनिया खाय नवनीत. भगवान परमात्मा चोरून खातो महाराज. हो, आता त्याच्यावर माझं कीर्तन नसल्यामुळे मी जास्त, आणि चोरीचा मामला आहे त्याच्यामुळे जास्त उघडा करायचा नाही. चोरीचा मामला हो, त्याच्याकरता हळूहळू बोलतो, जास्त बोंबलत नाही. चोरून मांजरासारखं खातं म्हणून नाथ महाराजाला मांजर दिसलं. खूप त्याच्यातल्या खूप बारकावे, त्याच्यातला खूप विषय आहे. म्हणून मांजरासारखा परमात्मा दिसला. महाराज, तुम्ही भगवंताला जाणण्याकरता जर गेला तर अनात्म पदार्थ जाणीत गेला तर अनात्म पदार्थाचं तुम्हाला
हो अस्तित्व कळतं. एरती माईके दुःखाची जनती, नाही आदी नाही अंती अवसान हे कळून जातं. आणि परमात्मा जो आहे, सत्य परमात्मा आहे, तो कळून जातो. हो, तुम्ही जर दोरीवरचा सर्प जर उजेड आणल्यानंतर पाहिलं तर सर्प निघून जातो, दोरी शिल्लक राहते. खोटा सर्प निघून जातो, खरी दोरी कळते. तसं तुम्ही जर भगवंताला जर मायेच्या माध्यमातून, हो प्रकृती प्रधानवादी असलेल्या सांख्य मतानुयायाच्या माध्यमातून तुम्ही जर मायेला जाणलेला घेता गेलात तरी भगवंतच पदरात पडतो. आणि भगवंताला जाणण्याकरता गेलात तरी भगवंतच पदरात पडतो. हो, कारण मांजराला कुठूनही बी टाका ते 4 पायावरच पडतं. कुठूनही टाका, उलट टाका, हो खाली डोकं करून टाका, कसंही टाका, पण खाली कसं पडतं ते 4 पायावर. तसा भगवान परमात्मा सिद्ध होतो म्हणून मांजराचं रूपक केलं. जाऊ द्या, ह्याच्यावर पुन्हा रात्रभर बोलण्यासारखं